PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. हा डॉक्टर साहेब. हॅलो. हा बोला की. सर नमस्कार, मी मुख्य संपादक बोलतो PSR 24 न्यूज. जे घटना घडली ना, ती घटना कुठं कशी घडली घटना? जे घटना घडली ना, तुम्ही जे कारवाई केली, हो, ते कारवाई कशावर केली? इथे मावायुक्त असा एक संशयास्पद पदार्थ आम्हाला दिसून आला. एक येरमाळ्यापासून साधारण एक अर्धा किलोमीटर अंतरावरती श्री मातोश्री फूड कुळाचा चहा डेअरी असा एक हॉटेल आहे. अच्छा. त्या हॉटेलवरती आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. तर त्याला आम्हाला तिथे एक संशयास्पद असं ते आम्हाला पाहून ती सगळी पळून गेली म्हणून आमचा संशय वाढला. म्हणून पुढे आम्ही पुढे कारवाई करतोय आता. नाही, मला सांगा साधारण किती गाड्या आहेत? साधारण 2 गाड्या आहेत. 2 गाड्या आहेत. आणि तिसरा शिफ्ट केलेला आहे माल त्या गाडीत त्या गाडीमध्ये. मला सांगा नेमकी ही पहाटे किती वाजता कारवाई झाली तुमची? पहाटे 4:30 ते 5च्या आसपास. 4 ते 5च्या आसपास. आणि किती होते सहकारी आपले कार्यकर्ते? आपले 4 जण होतो आम्ही. कोण कोण होतो? अच्युत पुरी, एसीपी टीम महाराष्ट्र प्रतिनिधी, हो, उबाळे पाटील, उमरगा एसीबी टीमचे तालुका अध्यक्ष, हो, गुरव, आणि गुरव एसीपी टीमचे उस्मानाबाद कार्याध्यक्ष. अच्छा. हो. आणि हे शिंदे म्हणून आहेत, शिंदे. हो. अशा मी 4ची कारवाई आहे. बर, मला सांगा आतापर्यंत ही जे तुम्हाला संशयास्पद वाटला किंवा ही काय आहे, ह्याच्यामध्ये ह्या जे पॅक आहे बॉक्स, त्या बॉक्स मध्ये काय आहे? खवा आहे. खवा. कशाचा खवा म्हणतात त्याला? आता माहिती आम्ही तिथे घेतली असता ती पावडर युक्त खवा आहे असं आम्हाला कळालं. अच्छा. तुम्ही काही एखादी बॅग वगैरे असं ओपन करून बघितलात का? हो, बघितली की. काय दाखवतोय? एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साधारणतः 10 किलोची अशी पॅकेट आहेत. आणि 10 किलोच्या पॅकेट मध्ये एका गोणीमध्ये भरून 4 पॅकेट एका गोणीमध्ये आहेत. हो. मला सांगा, ही जे चालू आहे ना, हे असे गोरधंदे जे चालू आहेत, हे धंदे कुणामुळे चालू असणार आणि का नागरिकाच्या जीवाशी हे लोक खेळतात? ही सर्व जी चाललेलं आहे ती प्रशासनाच्या कृपेने चालू आहे. अण्णा भेसळवर सगळे हप्तेखोरीच्या मुळे ह्या लोकांची अशी हिंमत वाढते ना. मग मला सांगा, आज पावडरचा खवा जर आपल्याला मार्केट मध्ये येतोय आणि लोक बिंदास खवा खातात, खव्याचे जामून खातात, धाराशिव मध्ये प्रसिद्धी जामून म्हणून अशी ओळख आहे. मग मला सांगा, ही एकंदरीत ज्या ठिकाणी आता हे जे प्रत्येक हॉटेल मालक आहेत, हे प्रत्येक हॉटेल मालक हीच प्रकार चालू केले असणार ना? साहजिकच आहे. मग मला सांगा, तुम्ही आतापर्यंत गाड्या पकडलात, कोण काही शासनाचे प्रतिनिधी, अन्न भेसळ, कोण पोलीस प्रशासन, कोण आले का? कोणच नाही अजून आलेलं. ती जी होती ती लोक आम्हाला पाहून निघून गेली पळून. बर, मला एकच सांगायचंय, हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो का? इकडं धाराशिव जिल्हा कळंब तालुक्यामध्ये. मला सांगा, आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय रितू खोकरजी मॅडम, या मॅडमला आपण संदेश काय द्यायचा? हे अशा कारवाया नाही झाल्या पाहिजे ना साहेब. असं कारण की हे लहान लेकराशी संबंधित विषय आहे, आरोग्याशी संबंधित आहे. आपण आवडीने मिठाई खातो आणि हे जर असं होत असेल तर हे आरोग्यास धोकादायक आहे ना. चालेल. धन्यवाद पुरीजी साहेब. आणि आपल्या एसीबी टीमला PSR 24च्या वतीने खूप खूप शुभेच्छा. असेच कार्य आपल्या हाताने चांगले घडो. धन्यवाद. धन्यवाद.